नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. मागील काही दिवसापूर्वीच कंधार नगरपालिकेचे पाणी पुरवठा या ठिकाणाहून काही लाखोंचे साहित्य चोरीस गेलेले अशी माहिती सूत्राकडून मिळालेली होती. त्या अनुषंगाने आज आपण कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी या प्लॅन्टवर जी काही चोरी झालेली आहे त्याविषयी आम्ही कारवाई तात्काळ करू आणि गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला. काही साहित्य चोरीला गेलेले आहे. जवळपास लाखो रुपयाचे आहे असं नागरिकांचा संभ्रम आहे. आणि चोरीला गेल्याच्या नंतर आपल्या नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला साधी तक्रारही केली नसल्याचं बोलल्या जात आहे. याबद्दल आपण सीओ काय भूमिका घेणार आहे आणि जनतेला काय सांगणार? आपल्या माध्यमातून मी सांगतो की WTP येथे फिल्टर हाऊस येथे साहित्य चोरीला गेले असल्याबाबतचे पाणी पुरवठ्याचे प्रभारी कर्मचारी आझर यांनी रिपोर्ट केलेला आहे. त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी 250 mm चा एक जुना वॉल आणि 10 HP ची एक मोटर चोरीला गेल्याबाबतचा रिपोर्ट केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना फिर्याद देण्याकामी त्यांना प्राधिकृत केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तक्रार का दाखल झाली नाही याचा मी वैयक्तिक आता फॉलोअप घेतो आणि त्या अनुषंगाने आज तक्रार दाखल होईल असं मी व्यक्त करतो. साहेब, आपलं कुठेतरी कर्मचाऱ्यांवर लक्ष नाही असं देखील नागरिकांना बोलल्या जात आहे. याबद्दल आपण सविस्तर खुलासा कशा पद्धतीने करणार? नाही, कर्मचाऱ्यावर लक्ष नाही असं इन द सेन्स कुठल्या आहे म्हणता येतो? कर्मचारी ज्यावेळेस साहित्य चोरीला गेले कर्मचारी पोलीस स्टेशनला का गेले नाही, पोलीस स्टेशनला प्राधिकृत त्यांना साहेब आल्याशिवाय आम्ही जात नाही. तुम्ही सुट्टीवर राहण्याचं कारण काय होतं? तुम्ही काय केलं? नाही, सुट्टीवर असण्याचं काही कारण नाहीये. मी ऑफिसला होतो. मधल्या काळात तुम्ही जे 2 दिवस म्हणताय त्यावेळेस मी टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसला होतो आणि फोनवरती आझरनी मला सांगितल्यानंतर त्या अनुषंगाने मी तक्रार दाखल करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. आज मी आल्यानंतर पहिल्यांदा त्या अनुषंगाने त्यांचा रिपोर्ट आणि फिर्याद संबंधी विचारणा केली असता तर त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन मध्ये मी गेलो होतो, मी आज परत एकदा साहेब दाखल करतो असं त्यांनी म्हटलेले. आज मी त्या कर्मचाऱ्याला घेऊन मी स्वतः सोबत जाणार आहे पोलीस स्टेशनला. या रिपोर्ट मध्ये अमाऊंट बद्दल तसं काही मेन्शन नाहीये, परंतु ओरली त्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 30,000 रुपयाची अमाऊंट अंदाजे आपण गृहीत धरू शकतो. सर्वसामान्य जनतेमध्ये लाखो रुपयाचे साहित्य चोरी केली अशी चर्चा करणार यावर आपण काय बोलतो? नाही, लाखो रुपयाची चर्चा असेल तर ते वस्तुस्थिती काय आहे मी वैयक्तिक त्या कर्मचाऱ्यामार्फत परत एकदा त्याच्याकडून रिवाइज रिपोर्ट घेईल आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मध्ये जे साहित्य चोरीला गेले आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करू. जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी यानंतर अशा घटना घडू नये यासाठी आपण काय या जलशुद्ध केंद्रामध्ये ही घटना घडल्यानंतर आम्ही तिथे CCTV बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्या झालेल्या चर्चेनुसार मागील 2 वर्षामध्ये जी काही आपण WTP वर साहित्य खरेदी केलेली असेल आणि आज रोजी आपल्याकडे साहित्य याची देखील आपण पडताळणी करणार आहोत आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची आपण दक्षता घेऊ. सर, आपले कर्मचारी या चोरीला गेलाय काय साहित्य चोरीला गेलाय त्याच्यावर कर्मचारी दोषी आढळतात काय कारवाई? या संबंधी आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्या अनुषंगाने तपासामध्ये जर तसं निश्चय झालं की संबंधित कर्मचारी दोषी असेल तर संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबन आणि पोलिसांच्या वतीने जे काय गुन्हे दाखल होतील कलमान्वये त्या अनुषंगाने निश्चित कारवाई होईल. साहेब, सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार शहरामध्ये गंभीर होत आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून शहरामध्ये पाणी नाही. यासंबंधी आपण जनतेला काय आवाहन करणार? मागील 4 दिवसापूर्वी आपल्या इथील जो ट्रान्सफॉर्मर होता तो जळाला असल्या कारणाने तो रिपेअरिंग वर्क मागचं 2-3 दिवसात चालू होतं. त्याबद्दल आपले पाणी पुरवठ्याचे प्रभारी कर्मचारी आझर आणि MSCB आणि वरिष्ठ कार्यालय यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्न केले आणि आज आपण कंधार शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केलेला आहे. लाईट बिल भरलं नाही असं जनतेमध्ये चर्चा आहे, असं काय आहे? लाईट बिल भरलेले अशी कोणतीही बाब घडलेली नाहीये. आपलं पूर्ण बिल आपण वेळच्या वेळ भरतोय. दुसरा एक शेवटचा प्रश्न की कंधारचे नागरिक कचऱ्याची जी समस्या आहे कुठलाही वॉर्ड असो कुठल्याही ठिकाण असो मुख्य रस्ता असो पाऊस पडल्यानंतर असो किंवा त्याच्या अगोदर त्या कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्याच्याने खूप त्रस्त आहे. त्याबद्दल तुम्ही आता काय उपाययोजना करता? आता रिसेंटली तुम्ही बघताय की 3-4 दिवसापूर्वी आपण संबंधित ठेकेदाराला बिल अदा केलं होतं, परंतु संबंधित ठेकेदारामार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिल त्यांचं वेतन देण्यात आलं नव्हतं. मध्यंतरी 4-5 दिवस
कर्मचारी कंत्राटी कर्मचारी हे संपावर होते आणि त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारास आपण